नाटक म्हणजे केवढा खटाटोप असतो हे अलकाजींच्या बरोबर काम करू लागले तेव्हा लक्षात आलं. त्यानंतर वाटलं की आपली बालरंगभूमी म्हणजे खरोखरच भातुकलीच होती की. 3 महिने आधीपासून नाटकाच्या तालमी सुरू होत आणि पहिल्या दिवसापासून म्युझिक, त्यानंतर प्रकाश, त्यानंतर सगळी सामग्री, प्रॉपर्टी ज्याला म्हणतो, त्यानंतर पोशाख जेवढा शक्य होईल तेवढा, हे सगळं त्याच्यात जोडलं जायचं. आणि जवळजवळ की 3 दिवसावर नाटकाचा प्रयोग आहे अशा थाटामध्ये प्रत्येक तालीम त्या हिरिरीने होत असे. आणि आम्ही सगळे अर्थातच ते बघून अवाक होत असो, कारण आपली सवय अशी की उद्या नाटक येतं, आज काही सगळं नको, उद्या स्टेजवर आणूया ना. तर अशी गंमत. पण हे सगळं त्यांचं पाहून आणि त्यांना जसच्याचं तसं लागायचं. म्हणजे बुटाची लेस ती तर ती जर निळीच्या ऐवजी हिरवी आली तर त्यांना चालायचं नाही. त्यामुळे इतका चपखल आणि चोखपणा मी क्वचितच पाहिला असेल. त्या संदर्भात एक गंमत सांगते. त्याच काळामध्ये आमच्या पुण्याहून PDAचं एक नाटक दिल्लीला आलं. कसला तरी नाट्य महोत्सव चालू होता आणि टेनेसी विलियम्सचं मराठी भाषांतर अनिल जोगळेकरनी केलेलं PDAने आणलं होतं, कॅट ऑन द हॉट टिन रूफ म्हणून. आणि राम खरेची त्यात प्रमुख भूमिका होती. ते नाटक सुरू झालं. अरुण आणि मी शेजारी बसलो होतो. मोठ्या कौतुकाने आणि अभिमानाने आम्ही आमच्या PDAचं नाटक बघायला गेलो. तर राम खरे स्टेजवर वावरत होता, मस्तपैकी ड्रेसिंग गाऊन घातलेला, हातामध्ये पाईप, आणि काही संवाद बोलत होता. आणि समोर स्टेजच्या 2 मुडे होते. मुडे म्हणजे खास दिल्लीचे असे जे बसायचे स्टूल्स असतात बसायची, वेताची, ते त्यांना मुडे म्हणतात. तर ते मुडे असे 2 पुढे मांडले होते, एकसारखे 1-2 मुडे, आणि दोघांना अभ्रे चढवले होते. पण गंमत अशी की एका मुड्याच्या कमरेला, ते डमरूच्या आकाराचे असतात, एका मुड्याच्या कमरेला छानपैकी पट्टा होता आणि दुसऱ्या मुड्याला काही पट्टा बिट्टा नव्हता. त्यामुळे त्याचा अभरा असा खाली सरळ लोंबत होता. त्यामुळे ते इतकं विसंगत वाटत होतं, कारण एकासारखे 1-2 मुडे, एक असा एक तसा. आणि मी सारखी चिडचिडत होते. आणि अरुणला मी म्हणत होते की काय हे, किती गलथानपणा. नाटक चालूच होतं. मग जरा वेळाने अरुणनी मला कोपर ढोसलं आणि म्हणाला, सई अगं सापडला पट्टा सापडला. म्हटलं कुठे? तो म्हणाला, तो बघ राम खरेच्या कमरेला. तर राम खरेच्या ड्रेसिंग गाऊनला चक्क तो मुड्याचा पट्टा एक लावला होता फुलांचा. खरोखर इतकं वरमल्यासारखं वाटलं आणि वाईट वाटलं की काय हा दरिद्रीपणा. इतकी छोटी साधी सोपी गोष्ट लक्षात घेता येत नाही का? असो. अलकाजींच्या प्रयोगामध्ये मायक्रोफोन नसे. त्यांचं म्हणणं की नटाच्या घशात मायक्रोफोन हवा, अगदी शेवटच्या रांगेपर्यंत तुमचा आवाज पोचला पाहिजे. त्यामुळे आम्ही कधीच मायक्रोफोनबरोबर काम नाही केलं. त्यांची सौंदर्यदृष्टी विलक्षण होती. कधीकधी तर त्यांच्या नुसत्या रिकाम्या सेटलासुद्धा टाळ्या पडत.
मला आठवतं त्यांनी अंधा युग हे नाटक बसवलं. ते नाटक मी कदापि विसरू शकणार नाही. ते धर्मवीर भारती यांनी महाभारताच्या एका खंडावर लिहिलेलं नाटक खरोखर अजरामर आहे. आणि ते अलकाजींनी कुठे बसवावं? साध्या सेटवर नाही. त्यांनी दिल्लीच्या जुना पडक्या फिरोजशाह कोटला या फोर्टमध्ये, या किल्ल्यामध्ये ते चक्क नाटक नेऊन बसवलं. आणि तिथे मग त्या कोसळत्या कपारी, त्या दगडी भांगलेल्या भिंती, तुटलेले कपारे, ह्या पार्श्वभूमीवर ते नाटक असं काही जिवंत झालं म्हणून सांगू. आणि खरोखर तो महाभारताचा काळच उभा राहिला आणि रोमांचित अशा प्रेक्षकांनी ते संपूर्ण नाटक पाहिलं. त्याच्यामध्ये अरुणनी अश्वत्थामाची भूमिका केली होती आणि माझ्या मते त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमधली सगळ्यात सशक्त ती भूमिका. अलकाजी फार प्रभावी वक्ता होते. त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं आणि इतक्या सुंदर सोप्या शैलीत ते तुम्हाला अगदी बांधून ठेवत असत. खरोखरच त्यांच्या इतका मी सर्वोत्कृष्ट वक्ता माझ्या आयुष्यात तरी दुसरा ऐकला नाही किंवा पाहिला नाही. त्यांनी आम्हाला युरोपियन इम्प्रेशनिस्टबद्दल प्रचंड माहिती पुरवली. कारण त्यांचा तो एक आणखी अभ्यास होता. त्यांना इम्प्रेशनिस्टबद्दल विलक्षण आकर्षण होतं. आणि मग मोने, माने, तुलूज लोत्रेक, व्हॅन गॉग, सेझान ह्या सगळ्या चित्रकारांच्या प्रत्येक ब्रशच्या फटकाऱ्याशी त्यांनी आमची ओळख करून दिली. कुठला रंग त्यांनी का वापरला, ह्या रंगाचं काय महत्त्व आहे, तो प्रसंग त्यांनी कसा जिवंत केला वगैरे ते इतकी रसभरीत वर्णनं करायचे की काय मी सांगू. पुढे खूप वर्षांनी मी जेव्हा पॅरिसला गेले अँड लॉरेंजरी नावाच्या प्रदर्शनामध्ये मी इम्प्रेशनिस्टची चित्र पाहायला गेले, तेव्हा माझ्या कानामध्ये अलकाजींचा साऊंड ट्रॅक घुमत होता. आणि त्यांच्या त्या वर्णनाबरोबर त्या प्रत्येक चित्राची गोडी आणि त्या प्रत्येक चित्राची खोली अधिकच जाणवली आणि फार बहार आली. खरोखर म्हणजे खरोखर अलकाजींसारखा वक्ता पाहायला, ऐकायला, अभ्यासायला, शिकायला मिळावा हे खरोखरच अहोभाग्य. सकाळी व्याख्यानं आणि दुपारी तालमी असा आमचा शाळेचा क्रम होता. संध्याकाळी थकून जायला हवी, पण आमचा शिक्षकच ताट उभा, तिथे मुलं ढेपाळून कसं चालेल. तेव्हा कुथत का होईना पण मुलं आपल्या तालमी करीत आणि जेवढं शिकायला मिळेल तेवढं पदरी पाडून घेत. मला आठवतं टार्तूफ, किंग लिअर, तुघलक, द चेरी ऑर्चर्ड अशी कितीतरी नाटकं त्यांची पाहिलेली आहेत आणि डोळ्यासमोर अजून ते दृश्य दिसतं त्या प्रत्येक नाटकामधलं. माझ्यानंतर 1 वर्षांनी अरुणसुद्धा NSDमध्ये दाखल झाला आणि मग आमचा संसार नाट्यमय पद्धतीने पुन्हा सुरू झाला. आता महिना 400 रुपये आम्हा दोघांच्यामध्ये, त्याच्यामध्ये संसार चालवायचा, सगळा चरितार्थ भागवायचा हे अतिशय अवघड काम होतं. पण ते कसं बसं आम्ही रेटत असू. आम्ही, मला आठवतं बाजारात गेलो भाजी आणायला की चक्क असा संवाद घडायचा की ए मेथी नको, 4 आणे गड्डी, आपण त्यापेक्षा पालक घेऊ, 10 पैशाला मिळेल. हा मला संवाद इतका आठवतो. आम्ही एक मात्र चैन करत असू. महिन्याच्या 1 तारखेला हिरवंगार खसचं सरबत त्याची बाटली आम्ही विकत आणत असू. आणि मग संध्याकाळी शेजारी पाजारी, खूप छान छान शेजारी होते आमचे, तर वेगवेगळ्या शेजाऱ्यांकडनं, म्हणजे एका शेजाऱ्याकडे ओळीने 2 दिवस जायचं नाही, तर शेजाऱ्यांकडनं बर्फ आणायचा आणि 2 ग्लासामध्ये ते थोडं खस घालून खसचं सरबत करायचं आणि ते मजेत बर्फ विरघळवत गप्पा मारत आम्ही प्यायचो. आणि त्या बर्फाबरोबर मग आमचा दिवसाचा शीण विरघळून जायचा. सुंदर दिवस होते ते. अलकाजींची शिस्त ही फक्त विद्यार्थ्यांच्या पुरती नव्हती. संबंध कर्मचारी वर्ग आणि प्राध्यापकसुद्धा यांना त्याची झळ लागतच असे. आणि दिवसभर सगळा कारभार घड्याळाच्या काट्यावर चाले. अगदी मिनटाला त्यांचं वेळापत्रक जसं आखलेलं असेल तसंच ते होत असे. होता 2 वर्ष पुरी झाली आणि माझ्या हातात डिप्लोमा आला. मला फारसे काही उत्तम गुण नाही मिळाले आणि शेरे पण ठीकच होते, म्हणजे कौतुकाने सांगावं असं काहीच नव्हतं. किंबहुना शाळेमध्ये मी भव्य नेत्रदीपक असं कधीच काहीच केलं नाही. 2 वर्ष पार पडली एवढंच.
माझं समाधान एवढंच की मला अलकाजींसारखा माणूस जवळनं पाहायला मिळाला. त्यांची दुर्दैवाने मी पट्टशिष्या किंवा पट्टशिष्यामधली एक कधीच नव्हते. कारण मला असं वाटतं, माझा समज आहे, कदाचित चूक असेल, पण मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना घडवता येईल त्यांच्या मुशीमध्ये ते त्यांना जास्त प्रिय वाटत. आधीच ज्यांच्यात काहीतरी आहे स्वतःचं असं, किंवा जी स्वतः थोडीफार नाव कमावलेली आहेत म्हणा, किंवा काहीतरी करून दाखवलेली आहेत, अशी त्यांना तितकीशी जवळची वाटत नसत, असं आपला माझा समज आहे. कदाचित तो चुकीचा असेल, पण काही का असेना, मी मात्र त्या संधीचा असा फायदा घेतला की अलकाजींसारखा शिक्षक जवळून पाहायला मिळतो तर जेवढं काही पाहता येईल, जेवढं ऐकता येईल, जेवढं शिकता येईल, बघता येईल, तेवढं हपापून बघायचं आणि जेवढं आपल्याला आपल्या गाठी बांधता येईल तेवढं बांधून घ्यायचं, असं मी ठरवलं. म्हणजे थोडक्यात एकलव्यचपणानं त्यांना द्रोणाचार्य केलं आणि मी बनले त्यांची एकलव्य. तर ती शिदोरी, भक्कम शिदोरी मी गोळा केली आणि ती शिदोरी मला आजही पुरते आहे आणि मी धन्य आहे. माझ्या कला कारकिर्दीने मग एक वेगळंच वळण घेतलं. फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारताच्या मान्यवर संस्थेचं आमंत्रण माझ्याकडे येऊन धडकलं. सिने उद्योगात शिरू इच्छिणाऱ्या छात्रांना अभिनय कलेचं प्रशिक्षण देण्याची योजना आखली गेली होती आणि ती कामगिरी मला बजावायची होती. अभ्यासाची रूपरेखा ठरवण्याचं स्वातंत्र्य मला दिलं होतं. आकाशवाणी, बालरंगभूमी आणि विशेषतः नाट्य विद्यालयामधील अनुभवाचा लाभ घेऊन मग मी अभ्यासक्रम बेतला. NSDमध्ये स्टॅन्स्लाविस्की या नाट्य धुरंधराचं तत्त्वसूत्र आम्ही विद्यार्थी कोळून प्यायलो होतो. समर्थ भूमिका वठवण्यासाठी ती भूमिका जगली पाहिजे, हा त्याचा साधा मंत्र होता. मी एक सुलभ पण विस्तृत असा अभ्यासक्रम योजला. त्यात तऱ्हेतऱ्हेच्या वैयक्तिक आणि सांघिक प्रात्यक्षिकांचा समावेश केला. तरल मुद्राभिनया इतकंच भावपूर्ण आवाजाला महत्त्व आहे हे होतकरू नटांनी जाणणं अगत्याचं आहे. संवाद पेश करताना स्वच्छ उच्चार, स्वरातील चढ उतार, योग्य शब्दांवर आघात या गोष्टींचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. कमावलेला आवाज हे नटाचं शस्त्र आहे आणि शब्द हे त्याचं चलनी नाणं. माझ्या वर्गात 8-10 विद्यार्थी होते. माझे हे होनहार विद्यार्थी मला आजही आठवतात. जलाल आगा, सुप्रसिद्ध अभिनेते आगासाहेब यांचा तो मुलगा. आगा हे प्रसिद्ध विनोदी नट होते हिंदी सिनेसृष्टीत. जलाल पण महामिश्किल आणि अतिशय विनोदी आणि विलक्षण होनहार असा नट होता. महाद्वाड महामिश्किल. त्याला एकदा मी इतकी रागवले आणि त्याच्याशी बोलणं सोडून दिलं. 2-3 दिवस त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. तेव्हा तो मग मला येऊन भेटला, म्हणाला, दीदी असं नको करू, माझ्याकडे दुर्लक्ष नको करू, मला रागाव, शिक्षा कर, उभं कर, पण दुर्लक्ष करणं हे नटाला त्याच्यासारखं अघोरी असं संकट नाही. त्यानंतर रेहाना सुलतान, जी पुढे दस्तक सिनेमात गाजली. रेहाना होती अतिशय गोड चालस अशी मुलगी. तेव्हा मला फारशी तिच्यात काही चुणूक जाणवली नाही ती जेव्हा माझ्या वर्गात होती. पुढे मात्र तिने दस्तकमध्ये बेफाम भूमिका केली आणि नाव गाजवलं. दिग्दर्शक इशारा यांच्याशी निकाह लावून तिने पुढे मग सिनेसृष्टीला अलविदा केलं. राकेश पांडे हा एक विद्यार्थी, अत्यंत गुणी, अत्यंत सालस. राकेश आजकाल भोजपुरी चित्रपटसृष्टी गाजवतो आहे. साधू मेहर अतिशय गुणी, अभिनयात प्रवीण, परंतु साधूचा एक प्रॉब्लेम होता, एक त्याची समस्या अशी होती की त्याची जीभ जड होती. त्याचा ओठ, खालचा ओठ खूप जाड होता, त्यामुळे त्याला बोलायला त्रास पडायचा आणि त्याचे शब्द स्पष्ट येत नसत. खूप प्रयत्न केला त्यांनीसुद्धा, जीवाचा आकांत करून मेहनत इतकी घेतली आणि तो म्हणायचा, दीदी मला काही करून चांगलं बोलायला, चांगले संवाद सादर करायला शिकव. पण ते काही जमलं नाही. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला. पुढे श्याम बेनेगल आले आणि त्यांनी त्याला आपल्या अंकुर या चित्रपटासाठी निवडलं आणि त्या सिनेमात शबानाच्या नवऱ्याची भूमिका होती. पण 1-2 दिवस शूटिंग झाल्यावर सगळ्यांच्या लक्षात आलं की साधूला संवाद काही जमत नाही आहेत, त्याची जीभ भयंकर जड आहे
आता काय करावं, सगळ्यांना मोठा पेचप्रसंग पडला. मग कोणीतरी मोठी शक्कल लढवली की का नाही तुम्ही शबानाचा नवरा मुका दाखवत, त्याला बोलताच येत नाही असं दाखवा. मग साधूला मुक्या नवऱ्याची भूमिका करायला लागली आणि इतकी त्याने, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव फारच सुंदर असत, तर त्यांनी ती इतकी भूमिका अप्रतिम वठवली की त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. 2-3 तासाचा माझा वर्ग शिकून झाला की मग मी वाचनालयाकडे धाव घेत असे. फिल्म इन्स्टिट्यूटचं वाचनालय म्हणजे अलीबाबाची गुहा होती. किती ग्रंथ, किती पुस्तकं आणि सगळी सिनेमा या विषयाला वाहिलेली. मग त्याच्यात चित्रपट कथा होत्या, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या स्वतः. त्यानंतर वृत्तांत होते, चरित्र होती, संबंध जगभरच्या सिनेमाची खूप प्रचंड अशी माहिती असलेली ही पुस्तकं तिशी उभी होती ओळीनी की मला घ्या, हातात घ्या, मला वाचा आणि संपन्न व्हा. मी प्रचंड वाचन केलं, चरित्र वाचली आणि लिहिण्याची मला खूप आवड असल्यामुळे खूप पटकथा पण अगदी अधाशासारख्या वाचून काढल्या. आणि मग मार्टिन स्कॉर्सेझी, अँटोनियोनी, बर्गमन, फेलिनी, त्यानंतर डिसिका, कुरोसावा या सगळ्या मातब्बर दिग्दर्शकांची अगदी दोस्ती नाही पण जवळीक मात्र वाटू लागली. त्यांची ओळखच आहे असं चक्क भासू लागलं. याखेरीज विद्यार्थ्यांना सिनेमे दाखवले जात. हेच जगातले वेगवेगळे प्रसिद्ध आणि उत्कृष्ट असे सिनेमे, मग ते जपानचे असोत, ग्रीसचे असोत, फ्रान्सचे असोत किंवा स्वतः भारताचे आपले असोत, हे सिनेमे पाहून विद्यार्थी तद्दन खुश होत. सतीश बहादूर या सिनेमाविषयी अतिशय रंजक माहिती सांगत, भरभरून बोलत. त्यांचं भाषण ऐकणं ही एक पर्वणीच होती. तर हा सगळा अनुभव मी गाठीशी बांधला, सिनेमे पाहिले, तृप्त झाले, समृद्ध झाले. सई जी ने एज अ वुमेन उन्होंने अपनी एक जगह बनाई फिल्म इंडस्ट्री में और इतनी सारी फिल्में बनाई उन्होंने. और इस इंस्टीट्यूट से भी वो जुड़ी रही. 1964 से 66 2 साल तक वो हमारे एक्टिंग डिपार्टमेंट में पढ़ाती थी और हमारे स्टूडेंट्स के साथ उनके जो भी उन्होंने समय यहाँ बिताया है उसके बारे में स्टूडेंट्स के भी बड़े अच्छे मेमोरीज़ हैं और उनके भी बड़ी अच्छी मेमोरीज़ हैं. तो इन सब को देखते हुए मुझे ये बहुत अच्छा लग रहा है कि आज FTI में सई जी आई हैं. वो पिछले 5 साल में कई बार आ चुकी हैं और जब भी यहाँ आती यहाँ के कोई ना कोई नए नए किस्से वो हमें बताती हैं. याच परिसरामध्ये प्रभात चित्र कंपनीचा सुवर्ण इतिहास घडला. ती जादुई नगरीच होती एक. ह्या परिसरात कुठले कुठले सिनेमे, शेजारी, माणूस, संत तुकाराम, त्यानंतर रामशास्त्री, कुंकू, हे एकापेक्षा एक असे सरस चित्रपट घडले. इथे अगदी जरा पुढे या चढणावरनं गेलं की पाठीमागे एक आता बकाल म्हणता येईल पण अशी जागा आहे जिथे आता हौद होता, तो हौद पाचोळ्यांनी भरून गेला आहे. पण तेव्हा त्या हौदात पाणी खळखळत असे. शेजारी सिनेमाचा धरण फुटतं तो प्रसंग या हौदामध्ये इथे धरण तयार करून चक्क आणि ते फोडून मोठा प्रचंड त्या काळचा एक इतिहास, सिने इतिहास घडवला गेला. उठो मेरे भाई. आज विद्यार्थी त्या पॉन्डला शांताराम पॉन्ड म्हणतात, कारण खरोखरच या भूमीमध्ये शांतारामांची कारकीर्द घडली. व्ही शांतारामांनी जे नाव कमावलं ते ह्याच परिसरात इथेच, आणि एकापेक्षा एक असे सिनेमे घडवले आणि महाराष्ट्राचं नाव चित्रपटासाठी खूपच सगळीकडे दुमदुमलं. भारतीय फिल्म और टेलिव्हिजन संस्थान पुणे, FTIIचा हा परिसर, हे माझं डिपार्टमेंट, माझी कर्मभूमी, फिल्म अभिनय विभाग. विद्यार्थ्यांना पिढ्यानपिढ्या स्फुरण देणारी ही प्रेरणादायी विस्डम ट्री. मला वाटतं मलाही तिची छत्रछाया लाभली. आणि नंतर मला लोक विचारत खूप वेळा, माझे सिनेमे जेव्हा मी केले तेव्हा, की का हो तुम्ही सिनेमाचं शिक्षण कुठे घेतलं? मी सांगत असे की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा, तुम्ही तिथे शिकत होता? नाही, शिकवत होते. एकदा दिल्लीमध्ये असताना का कोणास ठाऊक पण मी आकाशवाणी भवनमध्ये जाऊन टपकले. म्हणजे पार्लमेंट स्ट्रीटवर आकाशवाणी भवन ही मोठी एक इमारत आणि त्याच्या 6व्या मजल्यावर टेलिव्हिजन स्टुडिओचा नवीन
संसार थाटलेला होता, म्हणजे येणाऱ्या टेलिव्हिजनचा. बरं, तर देशामध्ये खूप हवा होती, दूरदर्शन येणार येणार येणार, आणि त्यासाठी आता जय्यत तयारी पण सुरू झाली होती. आणि एक तज्ज्ञांची कमिटी नेमली होती, आणि त्या कमिटीमध्ये पु ल देशपांडे होते प्रामुख्याने, वसंत मुळे होते, आणि इतर काही तज्ज्ञ मंडळी होती. तर त्यांचं जोरात काम चालू होतं. मी गेले त्या स्टुडिओला भेट द्यायला, आणि तिथे प्रत्यक्ष पु लच भेटले. पु ल मला आकाशवाणी पुणेच्या दिवसांपासून ओळखत होते. ते म्हणाले, काय गं इकडे कुठे, चल तुला मी दाखवतो आमचा नवा स्टुडिओ. आणि मोठ्या कौतुकाने त्यांनी मला चक्क एक गायडेड टूर दिली त्या नवीन टेलिव्हिजन सेंटरची, आणि सगळं काही दाखवलं. तो छोटासा स्टुडिओ लुटूपुटीचा, त्यानंतर कंट्रोल पॅनल, त्यानंतर सगळे कॅमेरे, इक्विपमेंट, माईक्स वगैरे वगैरे, आणि त्याचं प्रत्येकाचं कार्य काय हेही त्यांनी खूप छान समजावून सांगितलं. आणि माझे डोळे असे विस्फारून जे गेले ते तसेच विस्फारलेलेच राहिले बराच काळ. तर तेव्हा मात्र मला ही कल्पनाही नव्हती की पु लंनी अगदी अकल्पितपणे तिळा उघड म्हटलं होतं, आणि माझ्या भवितव्यासाठी दरवाजा खोलला होता. आणि माझं ह्याच्या पुढचं सगळं काय म्हणायचं क्रिएटिव्ह आयुष्य टेलिव्हिजनमध्ये जाणार आहे, सगळं नाही पण बरंचसं, ह्याची तेव्हा पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. आणि हीही कल्पना नव्हती की त्याच लुटूपुटीच्या स्टुडिओमध्ये या कारकिर्दीची सुरुवात होणार आहे. पाहता पाहता टेलिव्हिजनचं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरलं, आणि प्रोड्युसरसाठी जागा जाहीर करण्यात आल्या, आणि लोकांकडनं हे अर्ज मागवले. अर्थात मी प्रोड्युसरच्या जागेसाठी अर्ज केला, आणि सुदैवाने माझी निवड पण झाली. आणि मग मी पुण्याचा सगळा गाशा गुंडाळून दिल्लीला आले. दिल्लीला अण्णा म्हणजे अरुण अजून NSDचं शेवटचं वर्ष करत होता, 3 वर्षाचा कोर्स, आणि त्यामुळे मग आमची गृहस्थी पुन्हा एकदा सुरू झाली छानपैकी दिल्लीमध्ये. विनीला पण, छोट्या विनीला पण मी गुंडाळून घेऊन आले होते. तर अशी सुरुवात झाली. तेव्हा त्या काळी आकाश अगदी अँटिना, टेलिव्हिजनच्या अँटिनांनी गच्च असं भरलेलं नव्हतं, आणि क्वचितच एखाद्या घरी टेलिव्हिजन असायचं, आणि लोक जाता येताना कुठेतरी थांबून एखाद्या बंगल्यासमोर मोठ्या आदराने आणि कौतुकाने सांगत, हे ह्या बंगल्यात टेलिव्हिजन आहे बरं का. आणि खूप कमी असं ते अजून त्याचं एक अप्रूपच होतं टेलिव्हिजन घरी असणं. आमचे फार छान दोस्त होते निर्मल आणि शरद पेंढरकर, आणि त्या दोघांनी मात्र टेलिव्हिजन सेट आल्या आल्या घेतला, आणि अत्यंत मनमिळावू दिलदार असं हे जोडपं होतं. आणि प्रेमाने ते कोण येईल जाईल त्याला येऊ देत टेलिव्हिजन बघायला, आणि त्यामुळे त्यांच्या घरी कायम गर्दी उसळलेली असायची. विशेषतः जेव्हा एखादा चांगला कार्यक्रम, त्या चांगला म्हणजे काय तर चित्रहार येऊन जाऊन सिनेमाच्या गाण्यांचा कार्यक्रम, तर असा तो असला म्हणजे मग काही बघ्यांची दाटी विचारायलाच नको. ओळखीचे लोक तर सरळ दिवाणखान्यात घुसून कोचावर शिरस्थावर होत छान जागा पकडून, आणि जे बिचारे अनोळखी लोक होते लाजरे बुजरे, ते कोणी दरवाजा आड उभं, कोणी खिडकीतनं डोकावताय असे, पण सगळेजण कार्यक्रम पाहायचे. शेवटी निर्मल मात्र वैतागायला लागली. ती म्हणाली, कुठूनही ब्याद आणली कुणास ठाऊक. पण हळूहळू अँटिनांची संख्या वाढली आभाळात, आणि नवी नवलाई संपली, आणि बरेच ठिकाणी टेलिव्हिजन यायला लागलं, आणि आता ही इतकी दुर्मिळ गोष्ट राहिली नाही. प्रोड्युसर्सच्या त्या पहिल्या ग्रुपमध्ये 6 जणं होते, इतिहास घडवणारे 6 शिलेदार. त्यात नाट्यमहर्षी हबीब तन्वीर होते, स्वदेश कुमार होते, ए प्रताप, त्यानंतर पी कुमार वासुदेव, 2 बायका शमा जैदी आणि मी, असे आम्ही 6 जण होतो. आणि आम्हाला मग 3 महिन्याचा कोर्स आमचा घ्यायला टेलिव्हिजन शिक्षणाचा BBC एक अप्रतिम दूत धाडला, हम्फ्री वॉरन. ते स्वतः प्रोड्युसर होते आणि अप्रतिम शिकवत असत. त्यांची विनोदबुद्धी पण ब्रिटिश होती एवढं सांगितलं की पुरे. अतिशय तल्लख आणि हसून खेळून ते शिकवायचे. आणि टेलिव्हिजनचं गौड बंगाल दूरदर्शनचं त्यांनी इतकं सोपं सुलभ आणि गमतीशीर करून आम्हाला उकलून दाखवलं. फार मजा यायची. तर आम्ही 3 महिन्यांचा आमचा कोर्स झाला आणि मग आम्हाला प्रत्येकाला एक काहीतरी 20 मिनिटाचा कार्यक्रम करायला लागला. प्रत्येकाने आपला विषय निवडायचा, काय ठरवायचं, सगळं जमवायचं काय ते, आणि 10 मिनटं किंवा 20 मिनटं तो कार्यक्रम करायचा. मी एक नाटिका
करायला घेतली. मला वाटतं भोर भई त्या नाटिकेचं नाव होतं. त्याच्यात एकच पात्र असतं. तर ती नाटिका मी केली खरी, पण ती इतकी रटाळ झाली की पार पालथी पडली. म्हणजे तिचं हसं झालं. खरं होती विनोदी, पण त्या अर्थी नाही, तर ती खरोखरच फार वाईट झाली आणि मला कुठे तोंड दाखवायची सोय उरली नाही. आणि अर्थातच मग माझे सगळे सवंगडी माझी यथेच्छ टिंगल करू लागले आणि मेल्याहून मेल्यासारखं मला झालं. आणि इतके दिवस काय होतं की आकाशवाणी, बालोद्यान, बालरंगभूमी आणि FTII इथे मी खरोखरच दिमाखात वावरले होते. आणि त्यानंतर आता ही फटफजिती, म्हणजे ते पचायला थोडं जड गेलं. मग मी काय केलं, मी आपली गरीब गाय बनून अगदी खाली मान घालून काय सांगतील तेवढं काम करत राहिले. हा अनुभव नवाच,